नमस्कार, कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत। आज आपण हा सुंदर लोकरीचा रुमाल बनवायला शिकणार आहोत। मोठा आणि खूप आकाराने मोठा चांदणीच्या आकाराचा हा रुमाल आहे। या व्हिडिओमध्ये मी हा कसा विणायचा ते शिकवला आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा असा रुमाल बनवायला शिका। यासाठी मी 3mm क्रोशिया हुक वापरली आहे आणि 4 प्लाय ऊल वापरली आहे। पूजेच्या ताटावर झाकायला, टेबलवर ठेवायला याचा आपण उपयोग करू शकतो। यासाठी हा फिकट गुलाबी रंग वापरत आहे। सुरुवातीला एक नॉट लावून घ्यायची। 4 प्लाय ऊल आहे आणि 3mm क्रोशिया हुक आहे। अशी नॉट लावल्यावर 8 चेन करायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 आणि पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। पुन्हा इथे 3 चेन करायच्या, 2 3 आणि याच्यात एक डबल क्रोशिया करायचा। म्हणजे 3 चेनचा एक डबल क्रोशिया आणि आता हा एक असे 2 झाले। पुढे तिसरा। असे या छोट्याशा सर्कल मध्ये हा जो गोल तयार झालाय यामध्ये 16 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। म्हणजे हा 3 चेनचा धरून। तर हे झाल्यावर दाखवते। हे 16 डबल क्रोशे झाले। आता याच्यात 3rd चेन मध्ये जोडून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं। आता 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि याच्या पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशिया, 2 डबल क्रोशिया झाले। आता याच्यानंतर 2 चेन, 2 चेन झाल्यावर पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशिया, परत त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशिया, 2 झाले। परत 2 चेन आणि त्याच्या पुढच्या 2 डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, 2 चेनचे गॅप आणि 2 2च्या पेअर। म्हणजे प्रत्येक एका स्टिच मध्ये एक डबल क्रोशिया। तशा पद्धतीने हा राउंड पूर्ण करून घेऊ। हा राउंड पूर्ण झाल्यावर इथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं। आता 3 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, पुन्हा पुढे जी 3 चेनची गॅप आहे, 2 चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये एक डबल क्रोशिया करायचा आणि परत 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि याच गॅप मध्ये एक डबल क्रोशिया करायचा। म्हणजे हे खालच्या याच्यात 2 आहे, आता वरच्या याच्यात 4 होतील। 2 गॅप मध्ये आणि 2 या डबल क्रोशियावर डबल क्रोशिया। पुढे पण एक ह्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया आणि पुढे गॅप मध्ये एक डबल क्रोशिया। असे हे 4 झाले। 2 गॅप मध्ये आणि 2 ह्या एक डबल क्रोशियावर। पुन्हा 3 चेन आणि याच गॅप मध्ये एक डबल क्रोशिया आणि 2 डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया। हे बघा, ह्या 2 डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया आणि एक डबल क्रोशिया या गॅप मध्ये
3 चेनची गॅप घ्यायची, 1 2 3 आणि पुन्हा याच ठिकाणी एक डबल क्रोशिया गॅपमध्ये, परत या 2 डबल क्रोशिया 2 डबल क्रोशिया आणि एक गॅपमध्ये. म्हणजे हे एकूण 4 डबल क्रोशियांची पेअर झाली. खाली 2 ची होती आणि मधात 3 चेनची गॅप. तर याच पॅटर्ननी हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. हे बघा, हा राऊंड पूर्ण करून झालाय. म्हणजे ही एक पेअर झाली. याच्यानंतर 3 चेन घेतले आणि पुन्हा मग याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया करायचा. म्हणजे हे इकडनं 4 आणि हे सुरुवातीचे 4, कारण हे सुरुवातीला याच्यावरच आला होता, डबल क्रोशियावर, गॅपमध्ये नाही आला. तर मग आपल्याला राऊंड कंप्लीट झाल्यावर करायचं आहे, तेव्हा मग हे 4ची पेअर कंप्लीट होईल. मग इथे 3rd चेनमध्ये जोडून घ्यायचं. प्रत्येक राऊंडला हे मागून ॲड करावे लागणार. आता पुढच्या राऊंडसाठी 6 होतील. 1 2 3 6 डबल क्रोशिया होतील. 3 चेन झाल्यावर पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया आणि एक गॅपमध्ये. पुन्हा 3 चेन, 1 2 3 आधीच्या राऊंडसारखंच आणि एक गॅपमध्ये डबल क्रोशिया त्याच ठिकाणी, आणि नंतर 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया. तर हे 4 वर 4 झाले आणि हे 2 गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया असे 6 होतील. म्हणजे इकडचा एक आणि इकडचा एक, अशा प्रकारे हे 2-2 ने वाढत जाणार. हे बघा, इथे एक गॅपमध्ये, ते हे एकूण 6 डबल क्रोशियांची पेअर झाली. हा एक इकडनं गॅपमध्ये केला आणि हा एक इकडनं, आणि मागच्या राऊंडच्या 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया. आणि आता इथे 3 चेन करायच्या, म्हणजे नेहमी 3 चेनची गॅप राहील. पुन्हा याच ठिकाणी एक डबल क्रोशिया, कारण पुढच्या पेअरसाठी 6 झाले पाहिजे. 4 डबल क्रोशियावर 4 आणि 2, एक इकडनं आणि एक इकडनं गॅपमध्ये, अशा सगळ्या 6-6च्या पेअर करून घ्यायच्या. आणि मध्ये मध्ये 3-3 चेनचे गॅप राहील. हे बघा, एक डबल क्रोशिया गॅपमध्ये, आणि आता इथे 3 चेन, परत त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. हे बघा, हा राऊंड सुद्धा पूर्ण झाला आणि मी स्लिप स्टिचने जोडून घेतलं. आता पुन्हा 3 चेन करायच्या आणि याच राऊंड सारख्या राहणार आहे, पण इथे 6 डबल क्रोशिया झाले होते. 6 म्हणजे एक गॅपमध्ये आणि एक पुन्हा याच्यावर करावा लागला, तर तसे 6 कंप्लीट होतील. 2 4 5वा गॅपमध्ये घेतला आणि एक याच्यावरच, म्हणजे सगळे 6-6च्या पेअर झाल्या पाहिजे. तर याच्या पुढच्या राऊंडमध्ये आपल्याकडे 8 होतील. बाकी सगळं असं याचप्रमाणे राहील. 3 चेन, 6 डबल क्रोशियावर 6 आणि एक गॅपमध्ये परत 3 चेनची गॅप ठेवायची. हे 2 मागून करावे लागेल. म्हणजे हा राऊंड जेव्हा पूर्ण होईल तेव्हा या 2वर 2 राहील डबल क्रोशिया आणि एक मधात घ्यायचा, म्हणजे गॅपमध्ये घ्यायचा. तशा प्रकारे हे वाढत जाईल 2-2 ने. 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया केले आणि हा राऊंड जेव्हा पूर्ण होईल तेव्हा या 2वर 2 करावे लागेल, म्हणजे 6 होतील. आणि हा एक गॅपमध्ये, आणि इकडून पण पुन्हा एक गॅपमध्ये येईल, तेव्हा मग हे 8 होतील. आता 3 चेनची गॅप, याच ठिकाणी एक डबल क्रोशिया, परत पुढच्या 6वर 6 डबल क्रोशिया आणि एक गॅपमध्ये.
म्हणजे 8 होतील आणि मधात 3 चेनची गॅप. तर असे 1 2 3 4 राऊंड झाले आणि अजून असे एकूण 9 राऊंड करून घ्यायचे आहे. असेच आपल्याला पूर्ण 9 राऊंड करून घ्यायचे. म्हणजे अजून 1 2 3 4 झाले, अजून 5 करून घ्यायचे आणि प्रत्येक याच्यात 2-2 डबल क्रोशेने वाढत जातील. 3 चेनची गॅप तशीच राहील, फक्त 2-2 डबल क्रोशे इकडे इकडे वाढत जाईल. तर हे पूर्ण झाल्यावर 9 राऊंड केल्यावर दाखवते. हे बघा, हे पूर्ण झालं आहे. 9 राऊंड करायचे, पण मी 10 केले थोडं मोठं करण्यासाठी. नंतर इथे स्लिप स्टिचनी जोडून एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता पुन्हा हाच धागा घ्यायचा, कारण आपल्याला हे मधात जोडायचं होतं म्हणून कापला होता. आणि एक नॉट घेऊन इथे जे 3 चेनचे गॅप आहे, ह्या कोणत्याही एका गॅपमध्ये जोडून घ्यायचं सिंगल क्रोशाने. 5 चेन करायच्या. 1 2 3 4 5 आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा याच गॅपमध्ये. नंतर ज्या काही डबल क्रोशे आहे 9 डबल क्रोशेवर 9 डबल क्रोशे करायचे, म्हणजे मधात येईपर्यंत, इथे सेंटरमध्ये येईपर्यंत. ते एका डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा. 9 डबल क्रोशेवर 9 डबल क्रोशा झाल्यानंतर 3 चेन करायच्या आणि हे खालचे 2 सोडून तिसऱ्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करायचा आणि पूर्ण उरलेल्या, म्हणजे ह्या पण 9च आहे, तर त्या 9 वर 9 करायची, जसे इथे केले आहे. हे बघा, 9 वर 9 डबल क्रोशे झाल्यावर एक डबल क्रोशा ह्या गॅप मध्ये घ्यायचा. 3 चेन घ्यायच्या आणि एक डबल क्रोशा पुन्हा त्याच गॅप मध्ये घ्यायचा, म्हणजे व्ही सारखा आकार तयार होईल. ही एक पाकळी झाली. तशीच आता पुढची करायची. कशी? 9 डबल क्रोशेवर 9 डबल क्रोशे करायचे, मधामध्ये 3 चेन करायच्या अशा आणि 2 डबल क्रोशे स्किप करून पुढच्या पण 9 डबल क्रोशेवर 9 डबल क्रोशे करायचे. आणि मग अशी गॅप, नंतर अशी गॅप येईल तर तिथे 3 चेन करून एक डबल क्रोशा करायची, म्हणजे 9 झाल्यावर एक स्पेसमध्ये 3 चेन, पुन्हा त्याच स्पेसमध्ये एक डबल क्रोशा, अशा पद्धतीने. तर हे 9 वर 9 करते. 9 झाल्यावर 3 चेन, 1 2 3 2 डबल क्रोशे सोडायचे आणि तिसऱ्या डबल क्रोशावरून वर एक डबल क्रोशा. मग इथपासून बाकी उरलेल्या सगळ्या डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशा. यासारखंच आहे, पण तरी एकदा दाखवते. नंतर बाकी उरलेले सगळ्याच पाकळ्या अशाच करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हे उरलेले 9 डबल क्रोशे आहेत, तर 9 वर 9 केले. परत इथे 3 चेन करायच्या. 9 वर 9 केल्यानंतर एक डबल क्रोशा गॅप मध्ये घ्यायचा, जशा इकडे घेतला आहे. हे बघा, इथे गॅप मध्ये 2 आहे, त्यामुळे इथे पण एक गॅप मध्ये डबल क्रोशा घ्यायचा. 3 चेन करायच्या, परत याच गॅप मध्ये एक डबल क्रोशे आणि पुन्हा पुढचा यासारखा कंप्लीट करून घ्यायचं. हे सगळ्या पाकळ्यांवर झाल्यावर दाखवते.
हा पूर्ण राऊंड झाला. आता थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि इथेच एक आणखी स्लिप स्टिच घ्यायचं. ते 5 चेन करायच्या. 1 2 3 4 5 आणि याच गॅप मध्ये एक डबल क्रोशिया करायचा. नंतर या 8 डबल क्रोशियावर 8 डबल क्रोशिया करायचे. शेवट म्हणजे इथचे 2 स्किप करायचे आहे. आता 8 डबल क्रोशियावर 8 डबल क्रोशिया झाले. 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि या स्पेस मध्ये हे 2 डबल क्रोशिया सोडून या स्पेस मध्ये एक डबल क्रोशिया घ्यायची. नंतर 5 चेन करायच्या. 1 2 3 4 5 आणि एक डबल क्रोशिया याच स्पेस मध्ये करायची. म्हणजे इथे सुद्धा व्ही आकार तयार होईल. याप्रमाणे परत मग 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि इथच्या 1 2 डबल क्रोशिया सोडून पुढच्या जे उरलेले आहेत डबल क्रोशिया 8 त्या पूर्ण 8 वर 8 डबल क्रोशिया करून घ्यायचे. 8 वर 8 डबल क्रोशिया झाल्यावर एक डबल क्रोशिया या गॅप मध्ये म्हणजे स्पेस मध्ये घ्यायचा. 1 2 3 चेन करायच्या. परत या गॅप मध्ये सेम गॅप मध्ये एक डबल क्रोशिया करायचा. पुढे इथे जसं केलं तसंच करायचं. 8 डबल क्रोशिया 2 स्किप करायचे. 3 चेन घ्यायच्या आणि या गॅप मध्ये एक डबल क्रोशिया. 5 चेन. परत याच गॅप मध्ये एक डबल क्रोशिया. 3 चेन स्किप 2 डबल क्रोशिया. सेम हा पॅटर्न पूर्ण पाकळ्यामध्ये करून घ्यायचा. प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला. स्लिप स्टिचने तोडून घेतले. पुन्हा एक स्लिप स्टिच घेतला आहे आणि आता 5 चेन करायच्या. 4 5 आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा. पुढे 2 सोडायचे आहे. 1 2 3 आणि 7 डबल क्रोशियावर 7 डबल क्रोशिया करायची. 7 डबल क्रोशियावर 7 डबल क्रोशिया घेतली. आता 3 चेन करायच्या आणि या पुढच्या गॅप मध्ये एक डबल क्रोशिया करायचा. इथे 3 चेन केल्यानंतर या स्पेस मध्ये डबल क्रोशिया न घेता या पाकळीच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा आणि या पाकळीमध्ये 6 डबल क्रोशिया करायचे. 3 6 डबल क्रोशिया झाल्यावर पुन्हा या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया. 6 डबल क्रोशिया झाल्यावर 3 चेन केल्या. परत हे 2 डबल क्रोशिया सोडून तिसऱ्या डबल क्रोशियावर डबल क्रोशिया घ्यायचा. आता उरलेल्या सगळ्याच डबल क्रोशियावर एक एक डबल क्रोशिया करून घ्यायचा. हे झाल्यावर एक या गॅप मध्ये करायचे 3 चेन 3. परत या गॅप मध्ये एक डबल क्रोशिया. आता याच्या पुढे ह्याच प्रकारे करून घ्यायचं. 7 डबल क्रोशिया 3 चेन. नंतर हिची फुलाची एक डबल क्रोशिया त्याच्यावर एक डबल क्रोशिया करून 6 गॅप मध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया एक डबल क्रोशिया 3 चेन. नंतर 2 स्किप करून उरलेल्या 7 डबल क्रोशियावर 7 डबल क्रोशिया. तसे पूर्ण झाल्यावर दाखवते. हे बघा, आता अशा प्रकारे पूर्ण राऊंड करून झाला. स्लिप स्टिचने जोडला. आणखीन एक स्लिप स्टिच घेतला. आता 5 चेन करायच्या. 4 5 याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा. त्यानंतरच्या त्यानंतर हे 2 स्किप करून 6 डबल क्रोशियावर 6 डबल क्रोशिया करायची. 1 2 3 6 डबल क्रोशिया 6 डबल क्रोशिया झाले. आता 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि हे जे पहिला डबल क्रोशिया आहे याच्यावर एक डबल क्रोशिया करायचा. आता 5 चेन करायच्या. 1 2 3 4 5 आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा. म्हणजे हा व्ही शेप तयार होईल. 3 चेन करायच्या. नंतर हे सगळे स्किप करायचे आणि ह्या
शेवटच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, परत 5 चेन आणि या व्ही सारखाच व्ही बनवायचा आहे. 1 2 3 4 5, त्याच स्पेसमध्ये एक डबल क्रोशिया, व्ही झाला. आता 3 चेन 1 2 3, पहिले 2 डबल क्रोशिया सोडून द्यायचे, तिसऱ्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया आणि उरलेल्या ह्या 6 पण डबल क्रोशियावर 6 डबल क्रोशिया करायचे. म्हणजे जसं आपण सुरुवातीला केला आहे तसं 6 वर 6 डबल क्रोशिया. फक्त मधातच ही डिझाईन आहे. 6 वर 6 केल्यानंतर एक गॅपमध्ये आणि मधात 3 चेन 1 2 3, पुन्हा याच ठिकाणी एक डबल क्रोशिया. हे बघा. आता याच्या पुढे पण असंच करायचं आहे. 6 डबल क्रोशियावर 6 आणि इथे 3 चेन 2 स्किप करून मग इथे पहिल्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, 5 चेन, त्याच डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, 3 चेनची गॅप, परत असंच प्रकारे कंप्लीट करून घेऊ सगळेच पाकळ्यांवर. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला. आता इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि इथे 3 चेन करायचं. 1 2 3 4 5 चेन करायच्या, कारण इथे आपल्याला डबल क्रोशे करायचे याच स्पेसमध्ये. तर हे एक डबल क्रोशिया झाला आणि हा एक. नंतर पुढच्या 1 2 3 4 5 डबल क्रोशियामध्ये 5 डबल क्रोशिया, म्हणजे शेवटचे 2 स्किप करायचे आहे आणि 3 चेनची गॅप ठेवायची, जसं अगोदरच्या राऊंडमध्ये केलं आहे तसंच. 6 होतील, हा वाला पकडून, हा पकडून 6. नंतर इथे 3 चेन 1 2 3. आता याच्या पुढे हा जो डबल क्रोशिया आहे पहिला, याच्यावर एक डबल क्रोशिया करायचा आणि आता हे पाकळी डबल क्रोशियाने भरायची आहे, जसं आपण मागच्या ह्यावाल्या राऊंडमध्ये भरली होती 6 डबल क्रोशिया. तर याच्यातच 6 डबल क्रोशिया करून घ्यायचे. एक याच्यावर केला, 6 हे आणखी एक याच्यावर, असे 8 होतील पूर्ण मिळून. हे बघा, 6 झाल्यावर एक 7वा याच्यावरच करायचं, म्हणजे हे एकूण 8 झाले. आता 1 चेनची स्पेस ठेवायची आणि पुढच्या या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया आणि इथे पण ह्या पाकळीमध्ये 6 डबल क्रोशिया करून भरून घ्यायची. 2 3 यासारखेच 6 करून घ्यायचे आणि नंतर एक याच्यावर करायचा, म्हणजे एकूण 8 होतील. हे 8 डबल क्रोशिया झाल्या. 3 चेन 1 2 3 चेन करायच्या. हे 2 डबल क्रोशिया स्किप करायचे, सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या तिसऱ्या डबल क्रोशियावर, म्हणजे ह्या पूर्ण 6 वर 6 डबल क्रोशिया करून घ्यायचे आणि 6 वर 6 झाल्यावर एक डबल क्रोशिया या गॅपमध्ये करायचा. 6 नाही, हे 5 आहेत, 5 वर 5 केले आणि एक गॅपमध्ये, म्हणजे हे 6 झाले. परत 3 चेन 1 2 3 आणि याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया आणि 3 चेन गॅपमध्ये एक डबल क्रोशिया. आता बाकी उरलेल्या 5 वर 5 डबल क्रोशिया करून घ्यायचे. त्यानंतर पुढे सारखंच करायचं आहे ह्या राऊंड सारखं. इथे जसं 3 चेन घेतले आणि 2 स्किप केले, हे पाकळ्या भरून घेतले, मधात एका चेनची गॅप घेतली. तर ह्याच पॅटर्नने हे सगळं फुलं करून घ्यायचे. हे बघा, आता हा पूर्ण झाला आहे राऊंड. इथे 2 फुलं होते, त्याच्या पुढे आपल्याला 3 करायचे आहे. त्याच्यासाठी स्लिप स्टिच घेऊन 3 चेन
5 चेन करायच्या आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा। आता 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया घ्यायचे। एक म्हणजे जसं आधी आपण 5 वर 5 घेतले होते तसे 4 वर 4, 4 वर 4 डबल क्रोशिया एक गॅप मध्ये असे 5 झाले। आता 3 चेन करायच्या, 1 2 3 जास्त वाटत असेल तर 2 पण घेऊ शकतो। नंतर हा जो फर्स्ट डबल क्रोशिया आहे त्याच्यावर एक डबल क्रोशिया घ्यायचा आणि येथे 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5। या स्टिच मध्ये एक डबल क्रोशिया, असा व्ही तयार झाला आहे। आणि याच्यानंतर 3 चेन करायच्या, 1 2 3। आता 3 फुलं करायचे, त्यामुळे हे मधातली चेन आहे त्याच्यावर डबल क्रोशिया करायचं। परत 5 चेन करायच्या, 1 2 3 4 5 आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचं, म्हणजे हे 2 व्ही झाले। परत 3 चेन, 2 3। आता हा जो लास्ट डबल क्रोशिया आहे याच्यावर एक डबल क्रोशिया करायचा। इथे 2 घेतले तर इथे पण 2 घेऊ चेन, किंवा इथे 3। इथे जाताना 2 चेन कराव्या लागेल। 2 फुलांच्या मधोमध 3च चेनची गॅप ठेवायची, 4 5। परत याच ठिकाणी एक डबल क्रोशिया। आता 2 चेन करू, 2। इथे 3 घेतले होते पण इथे 2, कारण आता थोडं कमी डिस्टन्स होत चाललाय। आता परत 2 स्किप करायचे म्हणजे सोडून द्यायचे आणि तिसऱ्या डबल क्रोशियावर डबल क्रोशिया। पूर्ण आता 4 डबल क्रोशियावर 4 4 आणि एक डबल क्रोशिया गॅप मध्ये, असे 5 डबल क्रोशिया करायचे, 3 4 4 झाले। आता एक गॅप मध्ये 5 3 चेन, सेम गॅप मध्ये एक डबल क्रोशिया। हे तर आपण सगळ्याच राऊंड मध्ये केला। आता पुन्हा इथे 2 सोडून 4 वर 4 तर, आणि त्याच्यानंतर हा जो केला आहे पॅटर्न त्याच पॅटर्नने पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे 3 फुलं करून घेतले व्ही शेपचे आणि इथे स्लिप स्टिचने जोडून घेतले। आता पुढच्या राऊंड साठी स्लिप स्टिच घेते आणि इथे 3 चेन करायचे, 5 चेन करायचे, 1 जसं सुरुवातीला करतोय आपण सगळ्या राऊंडच्या तसंच। हे बघा 5 चेन झाले की याच गॅप मध्ये एक डबल क्रोशिया करायचा, म्हणजे हा पण एक व्ही तयार होतोय। नंतर पुन्हा या 3 डबल क्रोशियावर 3 डबल क्रोशिया, हा गॅप मधला एक आणि 3 वर 3 असे 4 डबल क्रोशिया झाले। आणि हे शेवटचे 2 आपल्याला स्किप करायचे आहेत। 4 डबल क्रोशिया केल्यावर 2 चेन घ्यायचे आहेत आणि पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा, आणि या गॅप मध्ये 6 डबल क्रोशियावर या गॅप मध्ये 6 डबल क्रोशिया घ्यायचे, जसं आपण या राऊंड मध्ये केला आहे। 2 3 4 5 6 आणि ह्या शेवटच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, 7 म्हणजे एकूण 8 झाले। हा एक पकडून मधात एक चेनची गॅप, पुन्हा पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया आणि या गॅप मध्ये 6
ह्या राऊंड सारखेच आहे, पण इथे 2 फुलांच्या ऐवजी 3 फुलं आहे. बाकी सर्व सारखंच आहे. 7 डबल क्रोशे झाले. एक चेनची गॅप घेतली. परत तिसऱ्या पाकळीसाठी पण असंच करायचं आहे. डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया आणि या गॅपमध्ये 6 डबल क्रोशे. 6 डबल क्रोशे झाल्यावर या एका डबल क्रोशियावर एक, म्हणजे एकूण 8 होतील. आता इथून इथे जाताना 2 चेन, 1 2 2 डबल क्रोशे सोडून द्यायचे. तिसऱ्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे आणि ह्या बाकीच्या 2 वर पण 2, म्हणजे 3 डबल क्रोशेवर 3, एक डबल क्रोशा या गॅपमध्ये आणि 3 चेन. परत या गॅपमध्ये एक डबल क्रोशिया. हा एक पूर्ण एक पाकळी झाली. तशीच इथे पण करायची आहे. या 2 वर 3 वर 3, 2 चेनची गॅप आणि पुन्हा पूर्ण ह्या पाकळ्या भरून घ्यायच्या जशा ह्या भरल्या आहेत. तशा प्रकारे हा राऊंड करून घेऊ. हे बघा, हे पण पूर्ण झालं आहे 3 फुलं करून. आता पुढच्या राऊंडमध्ये 4 करायचे आहे. असे फुलं नाही करायचे आहे, पण जे याच्या आधीच्या राऊंडमध्ये गेलं आहे तशा प्रकारे करायचे. तर 5 चेन करून घ्यायच्या. याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया. पुढच्या 2 डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे, असे एकूण 3 डबल क्रोशे झाले. एक रिकाम्या गॅपमधला आणि हे 2. इथे 2 चेन आणि पुढच्या पहिल्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया. 5 चेन. इथे आता 4 5 व्ही आकार तयार करायचे, त्यामुळे याच ठिकाणी एक डबल क्रोशे. अशा प्रकारे आपल्याला इथे 4 फुलं करून घ्यायची. हे 3 होते, ते इथे 4 राहील. मधोमध 3 चेनची गॅप. ह्या मधातल्या एका चेनमध्ये एक डबल क्रोशिया. 5 चेन, 3 4 5. याच ठिकाणी एक डबल क्रोशिया. परत 5 चेन, 2 3 चेन, म्हणजे एका फुलातून दुसऱ्या फुलात जाताना 3 चेनची गॅप. इथे एक डबल क्रोशिया. 5 चेन, 1 2 3 4 5. याच ठिकाणी एक डबल क्रोशिया, म्हणजे असे 4 1 2 3. परत इथे एक फुल करावं लागेल. 1 2 3 चेनची गॅप. इथे एक डबल क्रोशिया. 5 चेन, 1 2 3 4 5. याच ठिकाणी एक डबल क्रोशिया. आता हे 4 व्हीज झाले. हे 4 झाल्यावर 2 चेन करायच्या आणि पुढच्या तिसऱ्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करायचे. 2 सोडून द्यायचे हातीवाले. इथे 2 डबल क्रोशे एक गॅपमध्ये, 3 चेनची गॅप. पुन्हा याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे, 2 वर 2 आणि इथे 2 चेन. पुन्हा पुढे इथे जसे 4 व्ही केले आहेत तसे याच्यावर पण 4 व्ही करायचे आणि असा हा राऊंड पूर्ण करून घ्या. हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता मी इथे हा रंग लावते, कारण माझ्याकडे हा रंग जास्त नाही आहे. तुम्ही हाच रंग कंटिन्यू करू शकता. याला स्लिप नॉट लावून घे, म्हणजे जी सुरुवातीला आपण लावतो. नंतर ह्या 3 चेनच्या गॅपमध्ये याला जोडून घ्यायचं सिंगल क्रोशाने. 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि याच गॅपमध्ये 6 डबल क्रोशे करायचे. 2 म्हणजे हे 3 चेनच्या डबल क्रोशाला कन्सिडर नाही करायचे. 2
तो सोडून 6 करायचे. 4 6 डबल क्रोशे झाल्यावर याच्या पुढचा जो एक डबल क्रोशे आहे त्याच्यावर डबल क्रोशा करायचा एक, म्हणजे 7 आणि हे एक 3 चेनचा एक 8 झाले. असे 8 डबल क्रोशे झाल्यावर एक चेन घ्यायची आणि याच्या पुढे जो विश आहे त्याच्या फर्स्ट डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा करायचा आणि या गॅप मध्ये सुद्धा 6 डबल क्रोशे करायचे, इथे जसे केले आहे तसे. किंवा आपण याच्या आधी जो हा व्ही भरला होता 6 डबल क्रोशाने, तसंच हा पण फिल करून घ्यायचा आहे. 3 4 5 6 आणि शेवटी या एका डबल क्रोशेवर डबल क्रोशे, म्हणजे हे 2 पकडून 8 डबल क्रोशे झाले. परत एक चेन आणि पुन्हा या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा आणि या गॅप मध्ये 6 डबल क्रोशे. तर हे जशी पाकळी आपण फिल केली तसेच हे करायचे, अशा सगळ्या करायच्या आहे. ह्या 4ही पाकळ्या अशा फिल करायच्या. ह्या 4ही पाकळ्यामध्ये डबल क्रोशे करून झाले. त्यानंतर हे जे मधातलं येते त्याच्यात ह्या पहिल्या याच्यावर, म्हणजे इथे एक चेन घ्यायची, नंतर 2 सोडून पहिल्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, नंतर या गॅप मध्ये 6 डबल क्रोशे. 3 4 5 6 नंतर या एका डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे, म्हणजे हे 8 झाले. हा एक आणि हा एक. पुन्हा एक चेन आणि परत नेक्स्ट ह्या फर्स्ट डबल क्रोशेवर एक डबल, हे 2 सोडून द्यायचे, स्किप करायचे. नंतर ह्या व्ही शेप मध्ये परत 6 डबल क्रोशे आणि पुढचं सगळं ह्याच पॅटर्नने करायचं. तर पूर्ण झाल्यावर दाखवते. हे बघा, अशा पूर्ण पाकळ्या करून झाल्या आहेत. आता इथे जे 8 डबल क्रोशे आहेत त्यातल्या 4 मध्ये स्लिप स्टिचने सेंटर मध्ये यायचं आहे. 1 2 3 4 इकडचे 4 मधात आल्यावर नंतर डबल क्रोशे घ्यायचा या स्टिच पुढच्या पाकळीमध्ये एक डबल क्रोशा. आता इथे 3 चेन 1 2 3 आणि हे बॅक म्हणजे मागच्या थर्ड चेन मध्ये लूप, म्हणजे याला पायकॉट म्हणतात. जिथून जॉईन केलं तिथेच एक स्लिप स्टिच करायची, एक चेन करायची, परत नेक्स्ट डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, इथे 3 चेन 2 3 आणि इथे पण पायकॉट करायसाठी जिथून सुरू केल्या 3 चेन तिथे एक स्लिप स्टिच, परत एक चेन आणि नेक्स्ट डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, 3 चेन 1 2 3 आणि जिथून सुरू केले तिथे एक स्लिप स्टिच. तसे पूर्ण 8 याच्यावर करायचे. हे 8 डबल क्रोशावर 8 केले आणि हे वर पायकॉट करून अशी डिझाईन तयार झाली आहे. आता पुढचा जो कळी आहे त्याच्या 8 पाकळ्यामधल्या 4 पाकळ्या सोडायच्या. 1 2 3 4 म्हणजे डबल क्रोशे आणि मधात सिंगल क्रोशाने जोडायचं. 1 2 3 4 नंतर
पुढच्या 8 डबल क्रोशियाच्या पहिल्या डबल क्रोशियामध्ये एक डबल क्रोशिया, 3 चेन आणि परत एक स्लिप नॉट. स्लिप स्टिच घेऊ शकता किंवा एक सिंगल क्रोशिया पण घेऊ शकता. एक चेन, परत नेक्स्ट डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, 3 चेन, जिथून सुरू केला होता तिथे स्लिप स्टिच. असे 8 याच्यावर करून घ्यायचे आहे आणि मधात 4 सोडून मधातल्या याच्यात जॉईन करायचं. तर अशा प्रकारे ही डिझाईन पूर्ण राऊंड पर्यंत कंप्लीट होईपर्यंत करायची. आणि इथे हा शेवटचा राऊंड होता. तसं झाल्यावर हे सुंदर थालपूस लोकरीचा रुमाल तयार होईल. बघा, हे असं बनवून पूर्ण झालं आहे. सुंदर आणि खूप मोठं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच वेगवेगळ्या डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.